नमस्कार. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनासाठी 25 जुलै 2024 रोजी शासन निर्णय देऊन या योजनेसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मी जीवन विटेकर. राज्यामध्ये मार्च 2024 अखेर 47,41,000 इतके कृषी पंप ग्राहक आहेत. महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा या पंपांना करण्यात येतो. एकूण ग्राहकापैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% वीज वापर ही शेतीसाठी उपयोग होतो. शेती ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर हे 39,246 दलयू. विजेचा वापर हा कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास 3 पेज लाईट उपलब्ध केल्या जाते. वातावरण बदलाच्या अनियमिततेमुळे आणि पावसामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर या वीज पुरवठ्यामुळे परिणाम झालेला आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली. राज्यातील शेतकरी अडचणीत आला. त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात येतो. हीच परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 1 ते 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंप वीज पुरवठा मोफत करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशन 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषण या दरम्यान घोषणा केली होती. शेती ही पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव तर आहेच, मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानातील तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांनी भोगावे लागते. अशा अडचणीत असल्यास राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही योजना घोषित करण्यात आली होती. या शेतकऱ्यावर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांच्या 7.5 मोटार क्षमतेच्या शेतीपंपांना पूर्णतः वीज मोफत पुरवली जाणार आहे. त्याकरिता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांनी थकबाकी वाढू नये देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना 2024 राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या योजनेचा कालावधी राहणारे 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास या मान्यता देण्यात आलेली आहे. 3 वर्षानंतर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंपांना मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार आहे. कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. मागेल त्याला सौर पंप देण्याचे धोरण सरकारकडून ठरविण्यात आलेले आहे. मोफत वीज बिल योजनेसाठी वार्षिक अंदाजे एकूण 14,760 कोटी महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीस मर्यादित याच कृषी पंपास अनुदान सर्वसाधारण वर्गाकरिता देण्यात आलेल्या व सगळ्या अनुसूचित जाती जमाती यांना सर्व मान्यता देण्यात आलेली आहे.